तर हा खमंग ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि एक अशी जी भाजीची वाटी असते ना, ती वाटी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्या वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी पाणी टाकते. 1 वाटी आधी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी पाणी. 2 वाट्या पाणी टाकलं. आता घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्या चमच्याने अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. म्हणजेच लिंबू सत्व सुद्धा म्हटलं जातं याला. त्यानंतर साखर घ्यायची आहे. त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने, तुम्ही चम्मचची साईजही पाहू शकता, त्या चम्मचने 4 चम्मच साखर टाकायची आहे. 3 चम्मच साखर टाकली आणि हा चौथा चम्मच. खूप असा गच्च सुद्धा भरायचा नाही, तर अशा प्रकारे भरून साखर टाकली. त्यानंतर तेल घ्यायचं आहे आणि त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने 4 चम्मच आपण साखर घातली म्हणून 4 चम्मचच आपल्याला तेल घालायचं आहे. या प्रकारे 3 चम्मच टाकलं आणि हा चौथा चम्मच. 4 चम्मच तेल घालून झालं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 सपाट चम्मच इतपत मीठ टाकायचं. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1 मिनिटापर्यंत फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रंग बदललेला आहे पाणी आणि तेलामुळे. तुम्ही पाहू शकतात असे फिरून घेतल्यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो. आता ढोकळ्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच टाका, नाहीतर तुम्ही फ्रूट खाण्याच्या रंगाचाही वापर करू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. पण बेसन पीठ घेताना असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतलेलं बेसन पीठ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणून चाळणीमध्ये बेसन पीठ टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात ते आपल्याला पूर्ण ह्या काढायच्या आहे. म्हणजे चाळल्यानंतरच ते बेसन अगदी स्मूथ असं होते. 1 वाटी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठ घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा अशा प्रकारे दाबूनच घ्यायची आहे घट्ट. म्हणजे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट होतं. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना खूप असं बारीकच घ्यायचं आहे आपल्याला, असं जाडसर वगैरे घेऊ नका. रेडीमेड बेसन पीठ घेतलं तर अतिच उत्तम. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. हा जो खमंग ढोकळा आहे ना अगदी झटपट होतो. जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि काही नाही, बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत फिरून घेतलेलं आहे. ते पाहू शकतात एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताने फेटत बसायची काही गरज नाही. अर्ध्या मिनिटातच आपलं हे काम होत असते. तर आता खमंग ढोकळ्याच्या या पिठाची तुम्ही थिकनेसही पाहू शकता. इतपत हे पातळसर असायला हवं. जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. असं हे झाल्यानंतर ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा करायचा आहे ते ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घ्या किंवा ब्रशनेही तुम्ही लावून शकता हे तेल. ताटाला तेल लावण्याच्या आधीच गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. मध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती असं हे ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालते. म्हणून लेमन फ्लेवरचं 1 इनोचं सॅचेट घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे 1 सॅचेट. मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वेगळ्या भांड्यातही मिश्रण काढायची गरज नाही किंवा हातानेही फेटायची काही गरज नाही. चमच्याने मिक्स करून घेते. आधीचा रंगही तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा आणि आत्ता सुद्धा पाहू शकतात बेसनाचा. पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे ताट ठेवून घेतलेलं आहे ना स्टँडवरती, त्यावरती हे पीठ टाकायचं आहे मिश्रण. मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण हे चिटकते तर असं थोडंसं हाताने काढून घेऊ किंवा चमच्यानेही काढून घेऊ शकता. लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती साधारण 15 ते 16 मिनिटासाठी असंच हे राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ढोकळा दाखवते. साधारण 16 मिनिटं झालेले आहे. सुरी किंवा चम्मच अशा प्रकारे टोचून पाहायचं. अगदी क्लीन निघालेला आहे. चमच्याला थोडा सुद्धा हा ढोकळा चिटकलेला नाही. म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात मी जवळूनही दाखवते. मस्त अशी जाडी दिसत आहे ढोकळ्याला. आता ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅन हा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 चम्मच इतपत तेल टाकलं. अर्धा चमचा
मोहरी घालायची आहे। मोहरी अशी थोडी तडतडली का चवीनुसार मिरची घालायची आहे। तर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही मिरच्या आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस थोड्या वेळासाठी मी बंद केला, कारण तेल छान असे तापलेलं होतं आणि गॅस चालू असेल तर अगदी कमीच ठेवायचा आहे। फोडणी छान अशी ही झालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी ही फोडणी या खमंग ढोकळ्यावरती टाकायची आहे। तर या फोडणीमध्ये मी पाणी टाकलेलं नाही। जर का आपण पाणी टाकलं तर बराच वेळा अनुभव घेतला असेल, कढीपत्त्याचा रंग हा असा हिरवा दिसत नाही, रंग बदलतो। त्यासोबतच मिरची घालतो त्यामध्ये, तर मिरचीमुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर होतो आणि ते पाणी जर का आपण खमंग ढोकळ्यावरती घातलं तर खमंग ढोकळ्याचा रंगही थोडासा बदलतो। आपल्याला अगदी हॉटेलप्रमाणेच हा दिसायलाही आणि चवीलाही खमंग ढोकळा करायचा आहे, म्हणून हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाणी हे फोडणीचं टाकत नसतात। तर कसं टाकलं जाते ते मी तुम्हाला सांगते। अशी फोडणी ही पसरून घेतलेली आहे। त्यानंतर एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। आता तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा कितपत आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे। पिठी साखर असेल तीही तुम्ही घालू शकता, नसेल तर अशी घातली तर काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच ती विरघळते। तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा ही साखर मिक्स करून ते गार होऊ देऊ शकता किंवा घरातील नॉर्मल पाण्यामध्ये साखरही विरघळून घेऊ शकता, कारण आपल्याला हे गार पाणीच टाकायचं आहे, म्हणजेच नॉर्मल पाणी। आता हा खमंग ढोकळा कट करून घेते फोडणी दिल्यानंतर। ज्या साईजमध्ये तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे त्या साईजमध्ये लहान किंवा मोठ्या साईजमध्येही कट करायचे आहे। ढोकळा हा कट करून घेते, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ थोडासुद्धा कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। ढोकळ्याची कटिंग करून झालेली आहे। त्यानंतर हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते। तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे ढोकळा आणि दाबूनही दाखवते। मस्त असा स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे। रंगही किती मस्त असा दिसत आहे, छान अशी जाळीही पडलेली आहे। अगदी स्पंज प्रमाणेच लगेच हा ढोकळा दाबला जात आहे। एकच नाही तर सगळेच असे हे पीस मस्त झालेले आहे। बाकीचेही खमंग ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवते। जसा हॉटेलचा खमंग ढोकळा असतो ना, मस्त असा जाडीदार आणि मोठे मोठे, तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा झालेला आहे। खमंग ढोकळा अगदी परफेक्ट येण्यासाठी जे रेडीमेड सम्राट म्हणा किंवा हिरा म्हणा हे बेसन पीठ येतं ना, त्या बेसन पिठाचा वापर करा, म्हणजे ढोकळा छान येतो। आणि घरी दळलेलं असेल तर बारीकच दळून घ्या, दळताना मात्र लहान गिरणीवरती दळा, म्हणजे त्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं हे जे पीठ असतं ना गिरणीमध्ये अडकलेलं ते यायला नको, म्हणजे ढोकळा असा नक्कीच होईल। आता यामध्ये पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते। अशी ही फोडणी द्यायची। आपण जेव्हा हा खमंग ढोकळा घरात बनवतो तर घरात सगळे व्यक्ती खाणारे नसतातच, एक केव्हा येतं तर दुसरी व्यक्ती केव्हा येते। तर अशा वेळेस सगळ्या खमंग ढोकळ्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर जेवढे आपल्याला हे ढोकळे खायचे आहे लगेचच तेवढे हे पीस प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्येच पाणी टाकायचं आहे जे आपण गोड केलेलं आहे ते, आणि बाकीचे हे जे ढोकळे आहे ना तसेच राहू द्यायचे आहे। जेव्हाही ज्या व्यक्तीला खमंग ढोकळे खायचे आहे त्यावेळेस मग पाणी टाकू द्यावरती। आता या प्लेटमध्ये मी हे 5 खमंग ढोकळे ठेवले। आता हे गोड केलेलं पाणी अशा प्रकारे खमंग ढोकळ्यावरती टाकायचं आहे आणि मग खायचं आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना जसा ज्युसली स्पंजी खमंग ढोकळा, तशाच पद्धतीचा हा खमंग ढोकळा होत असतो। यासोबत तुम्ही चटणीही खाऊ शकतात किंवा नसेल चटणी तरी सुद्धा अशी मस्त हे खमंग ढोकळे लागतात। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा, अगदी परफेक्ट रेसिपी आहे, कुठेही बिघडण्यासारखं या रेसिपीमध्ये काही नाही। पहिल्यांदा जरी तुम्ही हे खमंग ढोकळे बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे ढोकळे होतील। अतिशय सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि रसरशीत
असे हे खमंग ढोकळे झालेले आहे। यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक शेव किंवा ओला नारळाचा किसही तुम्ही टाकू शकता किंवा असे सुद्धा खायला हे खमंग ढोकळे अगदी चविष्ट लागतात। मग खमंग ढोकळ्याचा प्रकार दुसरा पाहू। तर सगळ्यात आधी एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि ही घरातली जी आपली रेग्युलर भाजीची वाटी असते ना, त्या वाटीच्या प्रमाणानेच मी तुम्हाला हे ढोकळ्याचं साहित्य दाखवत आहे। या वाटीनेच रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। 2 वाटी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। रेशनचा तांदूळ जर का नसेल तुम्ही कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता, जुना किंवा कोलम तांदूळाचा सुद्धा खमंग ढोकळा छान येतो। त्याच वाटीने 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 2 चमच पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे। सगळं एकाच बाउलमध्ये टाकलं। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। रेशनचा तांदूळ आहे, रेशनचा तांदूळ हा काळपट असतो, म्हणून 3 ते 4 पाण्याने हा जो तांदूळ आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये सोडत धुवून घेते। तर मंडळी, डाळ तांदूळापासून तयार होणाऱ्या खमंग ढोकळ्याची रेसिपी याआधी सुद्धा मी एक टाकलेली आहे आणि त्या खमंग ढोकळ्याच्या रेसिपीला आतापर्यंत जवळपास 32 लाख लोकांनी पाहिलेले आहे। पण त्यावरती काही कमेंट्स होत्या, त्या कमेंट्स लक्षात घेऊन मी पुन्हा तशाच प्रकारचा पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा खमंग ढोकळा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आता 4 पाण्याने हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर आता हे भिजवायचं आहे, म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। डाळ तांदूळाच्या वरती 2 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी भिजून घ्यायचं आहे। तर सकाळी 8 वाजेला मी हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत घातले। आता दुपारचे वाजलेले आहे 3, म्हणजे मी टायमिंग सहित तुम्हाला हा व्हिडिओ सांगते, म्हणजे तुम्ही जेव्हाही खमंग ढोकळा बनवाल तो अगदी परफेक्ट होईल। 3 वाजेला हे जे वाटण आहे ते वाटून घेते। यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी काही शिल्लक आहे। मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडं ज्यानुसार हे वाटले जातील त्यानुसार डाळ तांदूळ टाकायचे आहे। अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे। वाटताना मात्र अगदी बारीकच हे मिश्रण आपल्याला वाटायचं आहे। अशाच प्रकारे सगळे डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले आहे। हे डाळ तांदूळ वाटत असताना शक्य तेवढ्या कमी पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे नंतर मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण चिटकते, ते वायाही जात नाही। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या वाटून घेतलेल्या डाळ तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकलं। त्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं काही सेकंदसाठी फेटून घेतलं। तुम्ही थिकनेस पाहू शकता, इतपत हे घट्ट सरस राहू द्यायचं आहे। झाकण ठेवते। आता सध्या थोडी थंडी आहे। जानेवारी महिन्यामध्ये मी तुम्हाला हा खमंग ढोकळा बनवून दाखवत आहे। थोडी थंडी असल्यामुळे पीठ व्यवस्थित फुलावं त्यासाठी किचन नॅपकिनने अशा प्रकारे गुंडाळून ठेवते। आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सकाळी दाखवते। आता सकाळचे वाजलेले आहे 9। 9 वाजेला तुम्हाला हे पीठ दाखवते। उन्हाळ्यामध्ये खमंग ढोकळा तुम्ही करत असाल तर रुमाल लावायची काही गरज नाही। पीठ मस्त असं हे फुलून आलेलं आहे, छान जाडी सुद्धा पडलेली आहे। मिक्स करून घेते। असं थोडं घट्टसर राहू दिलं ना पीठ, छान असं हे फुलतं आणि जाडी सुद्धा छान पडते। आता हे घट्ट आहे, एवढ्या घट्ट पिठाचा आपल्याला खमंग ढोकळा करायचा नाही, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। साधारण पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच एवढं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेते। असं हलकं फुलकं मस्त असं हे पीठ झालेलं आहे ढोकळ्याचं। आता यामध्ये साखर टाकते। पोहे खाण्याच्या चम्मचने 2 चम्मच अशीच अख्खी साखर घातली आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पोहे खाण्याच्या चम्मचने सांगायचं झालं तर साधारण 3 ते 4 चमच एवढं तेल टाकायचं आहे। मीडियम साईजचा 1 चमच, साधारण 1 पळी तेल टाकलं आणि सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, हळद आपल्याला ही कमी वापरायची आहे। हळद आणि बेकिंग सोडा आपण जेव्हा वापरतो ना, तेव्हा खमंग ढोकळ्यामध्ये लालसर स्पॉट येतात आणि हा डाळ तांदूळाचा ढोकळा आहे। यामध्ये जर का हळद आपण कमी टाकली एवढे तर ढोकळा हा पांढरट येतो। ढोकळ्याला अगदी मार्केट सारखा रंग यावा त्यासाठी थोडासा खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये मी टाकते। हा जेल रंग आहे, जे केक वगैरे बनवण्यासाठी आपण वापरतो ना, त्या रंगाचा मी वापर करते। फक्त 2 थेंब रंगाचे टाकले आणि मिक्स करून घेते। तुमच्याकडे नसेल किंवा टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, पण हळद मात्र जास्त वापरू नका। असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। झाकण ठेवून असंच राहू देऊ। तोपर्यंत गॅसवरती स्टीमर ठेवायचा आहे। पसरट कढई घेतली, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे साधारण 2 ते 2.5 ग्लास आणि अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे।
गॅस चालू केलेला आहे, पाण्याला उकळी येत आहे, तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये खमंग ढोकळा करायचा आहे त्या ताटाला तेल सुद्धा लावून घ्यायचं आहे। आता पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। ताट हे कढईमध्ये ठेवून घेते, तोपर्यंत हे जे पीठ आहे असंच झाकून होतं। पुन्हा थोडं मिक्स करून घेते। तुम्ही थिकनेस पाहू शकतात, इतपतच हे पातळसर असायला हवं, यापेक्षा जास्त सुद्धा पातळसर नको आणि घट्टसर सुद्धा नको। त्यानंतर एक इनोचे सॅचेट घेतलेले आहे। तर इनो घेताना आपल्याला हा लेमन फ्लेवर मध्येच घ्यायचा आहे, दुसऱ्या फ्लेवरचा घेऊ नका, घेतलास तर ढोकळ्याची चव वेगळीच लागेल। इनोचे सॅचेट टाकलेले आहे। इनो छान असा ॲक्टिवेट व्हावा त्यासाठी थोडंसं वरतून पाणी टाकलं आणि अगदी फास्ट मिक्स करून घेतलं। तर मैत्रिणींनो, याआधी आपल्या चॅनलवरती डाळ तांदूळाच्या खमंग ढोकळ्याची जी रेसिपी अपलोड केलेली आहे ती खूप अशी व्हायरल झालेली आहे। त्यामध्ये मी दही वापरलेलं होतं, पण बऱ्याच ताईंची कमेंट्स यायची का ताई यामध्ये जर का दही नाही टाकलं तर खमंग ढोकळा कसा होतो, म्हणून मी या खमंग ढोकळ्यामध्ये दही वापरत नाही। अगदी फास्ट हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर या ताटामध्ये ओतायचं आहे। गॅस आपल्याला मोठाच राहू द्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच झाकण ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। आता ढोकळा हा शिजत आहे तोपर्यंत ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी सुद्धा आपण करून घेऊया। तर अशा ह्या ग्रीन चटणीसाठी लागणारं साहित्य अशी ही लहान वाटी आहे, त्या लहान वाटीने फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, यालाच काही भागामध्ये डाळवं सुद्धा म्हटलं जाते। त्यानंतर थोडी पुदिन्याची पानं आणि थोडा कोथिंबीर, देठासकट घ्यायची आहे कोथिंबीर, म्हणजे चव छान येते। चवीनुसार हिरव्या मिरच्या, मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या। आता हे जे घेतलेलं साहित्य आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। लहान असं चटणीचं हे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, आलं, लसूण, त्यासोबतच घेतलेली फुटाण्याची डाळ सुद्धा टाकायची आहे। चवीनुसार मीठ, यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओलं खोबरं असेल तर, आणि अगदी थोडंसं जिरं। आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम फाईन बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये ही आपली चटणी तयार झालेली आहे। थिकनेस ही तुम्ही पाहू शकता, चटणी इतपत ही घट्टसर आहे। आता ही चटणी एका वाटीत काढून घेते, तोपर्यंत ढोकळा सुद्धा झालेला आहे। साधारण 20 मिनिटाच्या जवळपास वेळ झालेला आहे। झाकण काढून घेते, तुम्ही पाहू शकता पूर्ण ढोकळा हा असा फुलून आलेला आहे वर। यामध्ये स्पून असा टोचून दाखवते, अगदी क्लीन निघालेला आहे, कुठेही चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा असा हा पूर्णपणे शिजलेला आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि खाली थंड होण्यासाठी ठेवायचा आहे ढोकळा। ढोकळ्याला तडका द्यायचा आहे, म्हणून तडका पॅनमध्ये साधारण 1 पळी तेल टाकायचं आहे। तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते आणि मोहरी अशी थोडी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर मग चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। तर मिरच्या मी अख्ख्या घेतलेल्या आहे, पण आतमधून चिरून घेतलेल्या आहे। त्यासोबतच थोडासा हिंग आणि थोडी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एवढं हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर पांढरी तीळ सुद्धा तुम्ही फोडणीला घालू शकता। मिरची ही मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे, तळली गेलेली आहे, गॅस बंद केलेला आहे। ढोकळाही तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झालेला आहे, असा दाबला ना लगेच तो अगदी स्पंज सारखा दाबला जात आहे। आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा ढोकळा आपल्याला कट करायचा आहे। हा जो तडका आहे ढोकळ्यावरती टाकते, पूर्ण तडका पसरून घ्यायचा आहे, ही फोडणी। आता ढोकळा आपल्याला कट करायचा आहे, ढोकळा मात्र पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा ढोकळा चटणीसोबत खायचा नसेल तर यामध्ये गोड पाणी नक्कीच टाका। ते पाणी कसं टाकायचं, तर अशाच प्रकारची फोडणी ही पसरून घ्यायची आहे आणि ढोकळा कट केल्यानंतर अर्ध्या कप पाण्यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 1.5 ते 2 चमच साखर ही विरघळून घ्या आणि ते गोड पाणी गार या खमंग ढोकळ्यावरती टाका। मग खमंग ढोकळा अगदी चविष्ट लागतो आणि घशामध्ये अजिबात अडकतही नाही। आपल्या आवडीनुसार ढोकळ्याचे पीसेस कट करायचे आहे। त्यानंतर बाहेरच्या बाजूने सुद्धा सुरी ही अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे।
म्हणजे ढोकळा हा ताटाला अजिबात चिटकत नाही. त्यानंतर थोडी कोथिंबीरची पानं, हवं वाटल्यास तर बारीक शेव, खोबऱ्याचा खीस सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता. आता एक खमंग ढोकळा मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते. रंगही किती मस्त असा आलेला आहे खमंग ढोकळ्याला. त्यासोबतच मस्त अशी जाळी सुद्धा ही खमंग ढोकळ्याला पडलेली आहे. हा खमंग ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे आणि चविष्टही आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तुम्ही पाहू शकता अगदी स्पंजसारखाच हा खमंग ढोकळा दाबला जात आहे. मग व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ